CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शेलगाव जहांगीर येथील मायलेकीवर झालेल्या अमानुष हल्ला प्रकरणाची केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे। रविवारी चिखलीतील चिंचोले हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी जखमी उषाबाई साळवे आणि प्रतीक्षा साळवे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी पीडितांना धीर देत तुम्ही घाबरू नका, संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली। घटनेचा तीव्र निषेध करत केंद्रीय मंत्री जाधव यांनी चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांना प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। शिवसेना कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही। दोषींना शिक्षा झालीच पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली। तुम्ही विचारा ना, मी काय बोलतो। तुमच्या नावाचा वारंवार उपयोग होतोय की प्रतापराव जाधव यांचा दबाव आहे पेशंटवर की उपचार चांगले हे बघा, प्रतापराव जाधव गेल्या 40 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करतो आणि कधी आम्ही चुकीच्या गोष्टीचं किंवा चुकीच्या व्यक्तीचं समर्थन केलेलं नाही। आता ही गोष्ट खरी आहे की तो जो आरोपी आहे तो शिवसेना कार्यकर्त्यासोबत राहत होता, शिवसेना पक्षामध्ये होता। याचा अर्थ कुठला पक्षाचा नेता असेल किंवा कार्यकर्ता हा काही कार्यकर्त्याला असे चुकीचे कामं करणं किंवा महिलांच्या अंगावर जाऊन त्यांना मारझोड करणं हे काही कुठलं कोणी सांगत नसते। त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि पोलिसांनी सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत। जेवढे काही आरोपी असतील या गुन्ह्यामध्ये त्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मी आता आपल्या चिखलीचे ठाणेदार गावंडे साहेबांना दिलेले आहेत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।